चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज इजबाव तालुका मान जिल्हा सातारा या गावी आहोत. ग्रामपंचायत छोटं खेडं आहे. इथे प्रचार सुरू आहे. नुसताच डिक्लेअर झालेल्या इलेक्शनमध्ये आपल्याकडे स्टुडिओमध्येही येऊन मुलाखत देऊन गेलेले आहेत आणि आज प्रचारादरम्यान इतक्या दुर्गम भागात आम्ही त्यांना गाठलेलं आहेत. ते प्रचार करत आहेत आणि तिकीट डिक्लेअर झाल्या त्यांचं काम सुरू झालं. प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाशी त्यांचं बोलणं सुरू होत आहे. वास्तविक पाहता मान खटाव जो मतदारसंघ आहे ही दुरंगी लढत मानली जाणारी अशी निवडणूक होती. पण जरी इथे 19-20 उमेदवार जरी असले तर आता त्याची परिस्थिती तशी बदललेली आहे. असं दिसत आहे की इथे दुरंगी होत असताना तिरंगी लढत होत आहे आणि या तिरंगी लढत ज्यांनी आव्हान दिलेलं आहे, दिग्गज नेत्यांना आवाज दिलेला आहे. विद्यमान आमदार गोरेसाहेब BJPचे तिकीट घेऊन मैदानात उतरलेले आहेत आणि महाविकास आघाडीकडून घारगे साहेब हे त्यांना तिकीट आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं तिकीट घेऊन ते मैदानात उतरले आहेत. जसं मगाशी मी बोललो, ही तिरंगी लढत होत आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अरविंद पिसे साहेब आपल्याबरोबर आहेत. आज आम्ही त्यांना इतक्या इजबाव या खेड्यामध्ये गाठलेलं आहे आणि त्यांनी थोडासा वेळ आपल्याला दिलेला आहे. साहेब, आपलं स्वागत आहे पुन्हा चॅनलमध्ये. नमस्कार. माझा पहिला प्रश्न, जसं मी इंट्रोमध्ये बोललो की मी बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज दौरे केलेले आहेत. हा जो मतदारसंघ आहे मान आणि खटाव, हा आता दुरंगी न होता तिरंगी झालेला आहे. याच्याबद्दल आपण काय म्हणाल? ऑलरेडी हा तिरंगीच आहे पहिल्यापासून. पण आम्ही आमचे पत्ते जरा उशिरा ओपन केले, ते लोकांना जरा समजलं नाही. वास्तवात आम्ही ह्या निवडणुकीची तयारी गेल्या 5 वर्षापासून करतोय. पण कसं होतं की आम्ही जरा थोडंसं सोशल मीडियात मुद्दाम कमजोर ठेवलो होतं. आमची रणनीती होती आमची ती की लोकांना समजून न देण्याची. त्यात आम्ही यशस्वी झालो. ही ऑलरेडी तयारी होणारच होती. आम्हाला याचा विश्वास होता, कोणी काही जर बोलत असलं तरी सुद्धा, की आम्ही यात 1 नंबरवरती खेळणारी माणसं हे आम्हाला माहीत आहे. साहेब, आपण प्रचार करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला जवळपास आपण खेडेपाड्यात जाऊन भेटत आहात. आपली यंत्रणा आहे, आपण आपल्याबरोबर लोक असतात. आपल्याला प्रचार करताना मतदार हा जो आहे त्यांचं काय म्हणणं आहे आणि आपल्याला रिस्पॉन्स कसा येतोय? आम्ही प्रत्येक घरात जातोय, त्याच्याशी फक्त 1 ते 1.5 मिनिट आम्ही प्रत्येक मतदाराशी बोलतोय. जो ज्या त्या लेवलचा मतदार असेल, ज्याला जेवढं समजेल तेवढं आम्ही समजून सांगून त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतोय. कारण आम्ही गेल्या जवळजवळ 7-8 दिवसापासून तर प्रचंड जोरात काम चालू केलं आहे. आम्ही दिवसातले बरोबर 12-1 तासभर आम्ही मतदाराबरोबरच असतोय आणि आम्ही बाकी कुठंच लक्ष देत नाही. डायरेक्ट मतदाराने आम्ही, कारण आम्हाला मतं तो देणार आहे, तर बाकी गोष्टीकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही. आम्ही प्रत्येक गाव बघतो, त्या मतदाराशी बोलतो आणि मतदाराचा प्रचंड रिस्पॉन्स आहे. आमची जी जाहीरनामा आहे तो प्रचंड गरीब लोकांसाठी किंवा सर्वसाधारण लोकांसाठी आहे. आमचा पाणी प्रश्नाचा अभ्यास पण खूप छान आहे. लोकांना तो पटायला लागला आहे. लोकांना समजायला लागले की गेले 30-40 वर्ष फक्त आपल्याला फसवलं गेले. पाणी प्रश्न जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही प्रचंड रान उठवले. लोकांना पूर्ण जागरूक केले. लोकांना पूर्ण समजले की आपली फसवणूक झाली. त्यामुळे लोक आता फसणार नाहीत. लोकांना माहीत आहे की आता आपल्याला प्रहारच आहे आणि सर्वसाधारण बॉटम लेवलला प्रहारच काम करत आहे. त्यामुळे कुणी किती बोललं, काही बोललं, तर सर्वसाधारण माणसं, गरीब लोक आणि जे काय आमचे मतदार आहेत, जे शेतकरी, तुम्ही दुर्लक्षित घटक आहेत, विधवा बायका आहेत किंवा दिव्यांग लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, बांधकाम कामगार आहेत, ही आमची ताकद आहे आणि ही ताकद आमच्या पाठीमागे पूर्णपणे उभा आहे. ही 40% लोक आहेत. त्यामुळं कुणी काही जरी म्हटलं तर आमच्या हिशोबाने आम्ही हे जिंकणार आहे. कारण हे समजेल, इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांनाच समजेल की खरं काय होतं ते. प्राथमिक जेव्हा तुम्ही बोलताय मतदारांशी प्रचार करताना, तेव्हा त्यांचे मेन मुद्दे काय आहेत, काय म्हणतात आहे त्यांचे? मतदाराचा सगळ्यात मोठा मुद्दा जो पाणी प्रश्नावरती इलेक्शन चालू होतं तो त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता. दुर्लक्षित लोक किंवा गरीब लोक आहेत, त्यांना जी मदत मिळत नाही, त्याच्यावर आम्ही प्रचंड काम केले. दिव्यांग तर आमच्याबरोबर पहिल्यापासून आहे. आमच्या बच्चूभाऊकडूनचं मेन जे टार्गेट आहे शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, तो ऑलरेडी वर्ग आमच्याबरोबर आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही गेले 7-8 वर्षापासून पूर्णपणे काम करतो आहे. आम्ही गरीब लोकांच्या मुलांसाठी आम्ही अभ्यासिका चालू केली. त्यातल्या बऱ्याच मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना आमच्याविषयी दृष्टिकोन प्रचंड सहानुभूतीचा
आहे आमच्याविषयी आणि आदर आहे आमच्याविषयी लोकांना आणि आम्ही एकदम स्वच्छ प्रकारे निवडणूक लढवतो आहे. कुठलाही आम्ही म्हणजे कुठलेही तोडत नाही. जे नियम आहेत ते न तोडता आम्ही व्यवस्थित इलेक्शन लढतोय सगळे शांतपणे. आम्हाला त्रास दिला जातोय पण आम्हाला ते अपेक्षित आहे आणि आम्ही त्या पद्धतीने चाललोय पुढे. साहेब, आपले पक्षाचे प्रमुख माननीय बच्चूभाऊ कडू यांची सभा होणार होती आणि ऐनवेळी मला वाटतं हे त्याच्या जाहिरातीची पण तयारी आपण सुरू केलेली होती आणि लोकेशनही ठरलेलं होतं. ते अचानक का कॅन्सल झालं? याच्यामध्ये काय तुम्हाला राजकारण वाटतं का? आता राजकारण आहे किंवा नाही मला सांगता येणार नाही, परंतु त्यांचा 2.5 तासाचा प्रवास होता. त्यासाठी 2 इंजिनचं हेलिकॉप्टर त्यांना पाहिजे होतं. भाऊंशी माझं बोलणं झालं पण ते अचानक अवेलेबल झालं नाही. का झालं नाही वगैरे मला काही ते माहिती नाही आणि त्यामुळे ती सभा कॅन्सल करावी लागली. कारण 2.5 तासाचा प्रवास एका सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरवरती होत नाही, त्याला डबल इंजिन लागतं आणि ते त्यांना मिळू शकलं नाही किंवा काय झालं ते त्यांनाच माहिती. परंतु अचानक हे कारण उभं राहिलं. आमची पूर्ण तयारी झाली होती सगळी सभेची पण अचानक ते कॅन्सल झालं. ठीक आहे, शेवटी राजकारणात काही गोष्टी घडत असतात. आपण त्याच्या पाठीमागं दडून चालणार नाही, आपल्याला फाईट केलीच पाहिजे. जी काय आहे ते एकलव्यासारखं आम्ही लढतोय. ओके. त्यांनी जर सभा घेतली तर काय अजून फरक पडला असता का? आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, 100% फरक पडला असता कारण ते बच्चूभाऊ आहेत. बच्चूभाऊच्या बोलण्यानं प्रचंड फरक पडतो. पण ठीक आहे, आमची ताकद विक करण्यासाठी झालं असेल हे किंवा काय असेल, आता आपण त्याच्याविषयी नाही बोलू शकत. पण बच्चूभाऊ सभा होणं फार गरजेचं होतं. आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करत होतो, भरपूर खर्चही केला आम्ही आमच्याकडे काय नसताना सुद्धा, परंतु नाही यश आलं. ठीक आहे, ओके. आता लोकांच्या दरबारात गेलोय आम्ही, लोकांना सांगतोय हे सगळं. आता लोक देतात प्रतिसाद कारण लोकांची आणि आमची परिस्थिती सारखीच आहे. आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी या गावात येत होतो. मध्ये खूपच दुर्गम भाग आहे, एकदम पाण्याची असं वाटतं की बाबा वर्षानुवर्ष तिथं पाणीच नाही आहे. आपण स्टुडिओमध्ये जेव्हा आमच्याकडे आला होता पाणीबद्दल आपण खूप काही बोललात आणि तुमचं प्लॅनिंगही त्याच्यामध्ये दिसलं. तर ते निवडून आल्यानंतर मला असं वाटतं इथं पाणीचा जो प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा जर तुम्ही हँडल केलात तर आय थिंक हे जे मतदारसंघ आहे एकदम सुजलाम सुफलाम होईल असं दिसतं. त्याच्याबद्दल एक थोडक्यात आपण काय सांगा? पाणी प्रश्नामध्ये ऑलरेडी मी माझ्या जाहीरनाम्यात डिटेल भूमिका मांडलेली आहे की त्याला बरेच वेळ लागतो सांगायला ते. पण त्याच्यामध्ये एक आहे की पाणी जूनमध्येच आपल्या मानखटावमध्ये आलं पाहिजे. हा त्याचा एक मेन अडचण आहे, येत नाही तो. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी उचलायला जे लाईट बिल एका TMCला 11 कोटी लागतं, तो एक दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, पाणी साठवायची क्षमता गेल्या 40 वर्षापासून 2 TMC आहे. ते कमीत कमी आपल्याला शेतीसाठी 15 ते 16 TMC पाणी लागतं. ते गेल्या 40 वर्षात 2 TMC वाढलंच गेलं नाही. तर आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिले की 8 पासून सुरुवात करू, आपण 8 TMC वाढवू. चौथी गोष्ट, जी पावसाचं पाणी भरपूर पडतं ते पाणी वाहून जातं, परत तेच पाणी उचलायला आम्ही 11 कोटी रुपये खर्च करतो. त्यापेक्षा ते वाहून जाणारं पाणी अडवून साठवून ठेवा आणि आपली कॅपॅसिटी वाढवा, हा एक पॉईंट आहे. दुसरा, डोंगराळ भाग आहे, त्याच्यामध्ये जो पाऊस पडतो ते पाणी अडवा आणि त्या डोंगर तळ्याच्या स्वरूपात तिथं हे करा. वापरलेलं पाणी रियूज कसं करता येईल ते बघा. असे मी 5 आमच्या जाहीरनाम्यात पॉईंट टाकलेत की जे आपला दुष्काळ 100 नाही 101% घालवू शकतो आपण ह्या भागातला. ह्याच्याविषयी आमची खात्री आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी गेल्या 15 दिवसात टोटली पालथा घातला आहे मानखटावचा भाग आणि त्यातून मला हे समजलं की आपण हे दुष्काळ घालवू शकतो. आता लोकांची साथ मिळणं गरजेचं आहे, लोकांनी आम्हाला निवडून देणं गरजेचं आहे. हे जर दिलं तर आम्ही 100% दुष्काळ घालवू शकतो, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि बच्चूभाऊला पण हे सगळं माहिती आहे, ते मदत करतील आपल्याला. विधानसभेत एखादे खंबीर नेतृत्व आहे आमचं. ते मानखटावचा आवाज त्याने जर उठवला तर सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतील. साहेब, पुढच्या प्रश्नाकडे वळतो. आपल्यासमोर 2 जसं मगाशी बोललो तिरंगी लढत आहे. तुम्ही म्हणताय की आधीपासूनच तिरंगी लढत आहे. दोन्ही नेते जे आहेत एकदम मोठ्या पक्षाचे आहेत. एक BJPचा आहे, एक तुतारीच्या पक्षावरती चिन्हावरती लढत आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की बाबा प्रहार संघटना आपली छोटी आहे, मी कुठं कमी पडतोय का, आणि किंवा तुम्हाला काय त्रास दिला जातोय का, तुम्हाला काय आव्हानं त्यांची आहेत का, याबद्दल थोडंसं आम्हाला काय सांगता येईल का? हो का, उमेदवार कितीही जरी मातब्बर असले तर कोण कोणाचं घर चालवायला येत नाही. त्यांचा पैसा त्यांच्यासाठी आहे, सर्वसामान्याला काय फायदा आहे त्याचा? मग त्यांच्या पैशाचा सर्वसामान्याला किंवा मला तर काय देणं घेणं आहे? माझा प्रश्न हा आहे की लोकाला मी काय मदत करू शकतो आणि लोकांच्या मी कुठल्या गरजा भागवू शकतो. आणि मला 100% माहिती आहे की जेवढ्या गरजा लोकांच्या मी भागवू शकतो त्यातले हे दोन्ही मातब्बर उमेदवार नाही भागवू शकत. लोकाला ज्या गरजा आहेत त्यासाठी मी गेली 7 वर्ष माझी घालवलीत आणि त्यांची का प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्यामुळे गरिबी श्रीमध्ये त्याचा प्रश्नच येत नाही. मला सर्वसाधारण माझा पैसा तर माझ्याकडे पण आहे ना, तो प्रश्न नाही. आपण गरिबासाठी किती वेळ देतोय, म्हाताऱ्या माणसाला किती वेळ देतोय, मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय करताय, पाणी प्रश्नावर तुमचं काय मत आहे, हे जे लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत
ह्याच्यावर तुमची काय भूमिका आहे ह्याच्याशी देणं घेणं आहे ना. ते किती श्रीमंत असल्याचे आपल्याला देणं घेणं काय आणि मतदाराला तर काय देणं घेणं आहे. त्यामुळे तो विषयच येत नाही. किती श्रीमंत आहे वगैरे हा माझ्यासाठी फार मोठा प्रश्न नाही. मी पण तेवढा कॅपेबल आहे. साहेब, एक खूप महत्त्वाचा प्रश्न घ्यायचो की तुम्ही 7 वर्षापासून कार्यरत आहात, तुम्ही काम करत आहात, समाजकारण करत आहात, दुर्बल घटकांना खूप न्याय मिळवून दिलेला आहे, त्यांच्या हातात थोडेसे पैसे मिळालेले आहेत, त्यांची लिक्विडिटी वाढलेली आहे, त्यांच्या हातात काम दिलेलं आहे. तुम्ही हे कसं काय तुम्ही पॉसिबल करून दाखवलं? कुठलंही मोठं राजकीय पक्ष नसताना किंवा पर्सनल लेवलवरती तुम्ही इतके कामं करून दिले, ते हे कसं काय पॉसिबल झालं? एक तर मी एक बिझनेसमॅन आहे, सिव्हिल इंजिनियर आहे मी. कॅल्क्युलेशन हा आमचा इंजिनिअरिंगचा पार्टच असतो. तर मी विचार केला की आपल्यातल्या जी मानखटावमध्ये लोकसंख्या आहे ती जवळजवळ 3,75,000 आहे. ह्याच्यापैकी माझ्या हिशोबाने हे जे दुर्बल घटकाची संख्या जवळजवळ एक 25% दुर्बल घटकाची संख्या, एक 5% अपंग असतात, 60% विधवा बायका आहेत आणि 15% ज्येष्ठ नागरिक आहेत. मग ह्यांची जर संख्या तुम्ही बघितलं तर माझ्या हिशोबाने जवळजवळ 1,20,000च्या रेंजमध्ये आहे ही लोकसंख्या. तर यातले जर अर्धे जरी तुम्ही कॅपेबल जर बघितले तर 60,000 लोक तर ह्याला कॅपेबल होतात. तर मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ही संख्या जवळजवळ 15,000पर्यंतच लोकांना, मानखटावच्या लोकांना पेन्शन मिळत होती आणि आत्ता जवळजवळ ते 20,000पर्यंत झालेले आहे. आता ह्याचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन बघितलं तर आमचे बच्चूभाऊच्या मतदारसंघात मी त्यांना विचारलं होतं तर ते म्हणजे आमच्याकडे 60,000 लोकांना आम्ही पेन्शन मिळवून दिलेलं आहे आमच्या मतदारसंघात. तर आता हा जर आकडा जर बघितला तुम्ही तरी 60,000 लोकांना पेन्शन म्हणजे जवळजवळ एकाला 1,500 रुपये पकडले तर जवळजवळ 9 कोटीचा तो येतो. म्हणजे महिन्याला 9 कोटी रुपये ह्या मतदारसंघात त्यांचे येतात. आता आमच्या मतदारसंघात जवळजवळ 20,000 लोकांना पेन्शन मिळते अंदाजे. तर 20,000 जर बघितलं तर 15 दोन्ही म्हणजे 3 कोटी रुपये आता आपल्याला दर महिन्याला मिळतात हे हिशोबाने. आणि हे जे आता मिळतात पैसे तेच आपल्याला जवळजवळ 9 कोटीपर्यंत न्यायचे असतील तर एवढं मोठ्या प्रचंड प्रमाणात आपल्याला काम करावं लागेल, सगळ्या लोकांना न्याय द्यावा लागेल. आणि अर्थात हे जे 9 कोटी रुपये इथे येतात ते कुठं जातात? तो एक तर ह्या लोकांकडून न मिळणारे पैसे ह्या भागात येणार, ते मुंबईला किंवा केंद्रशासित लोकांचे पैसे येते. तर हे पैसे आपल्या भागात आले तर हा पैसा आपल्या भागातल्या गावात फिरेल. आणि 9 कोटी जर दर महिन्याला मानखटावमध्ये फिरले तर व्यापाऱ्याला धंदा पण मिळेल. कोण बिस्किटचा पुडा घेईल, कोण गोळ्या घेईल, कोण औषध घेईल, कोण मुलाला शिक्षणाला पैसे देतील, वह्या पुस्तकाला. थोडक्यात हा पैसा पूर्ण बॉटम लेवलला फिरणार आहे. तर हा फिरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी ह्याच्यावरती फार काम करतो, जेणेकरून मी दिवसातले 5-6 तास ह्याला देत असतो माझी, की ह्या लोकांना ते कसे मिळतील पैसे म्हणून. आणि हे काम फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि ते व्हावं म्हणून मी आता विचार करतो की जर निवडून दिलं तर हे काम मला प्रचंड प्रमाणात करता येईल. आणि हा माझा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हे जे 4 घटक आहेत त्यांना मिळवून देणं हा माझा एम आहे असं समजलं तरी चालेल. आणि दुसरा पाणी प्रश्न, ह्या 2 गोष्टीवरती मला फार काम करावं असं वाटतं. म्हणून मी हे सध्या इलेक्शनमध्ये निवडणूक लढवतोय. साहेब, आपण इतका वेळ दिला आम्हाला, आपलं प्रचार दौरा सुरू आहे, खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला खूप शुभेच्छा.